हैदराबाद येथील श्रद्धाचे 35 तुकडे करण्याचे प्रकरण आपल्याला माहिती आहे। या घटनेनं अवघा देश हादरून गेला होता। माणुसकी हरवत विकृत कृती करण्याचा धाडस माणसाच्या जातीत जन्माला येऊन हैवानाचं काम करत आहे। या समाजातील काही मानवरूपी राक्षस। एका सैनिक पतीने आधी पत्नीचा खून केला, मग तो खून लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले। इतकंच नाही तर हाडं बारीक होत नसल्याने ती हाडं अक्षरशः मुसळाने बारीक केली। माणुसकीला जिवंत जाळून तिला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे। आता ही घटना नेमकी कशी घडली, कोणत्या वादातनं पत्नीचे तुकडे करण्यात आले, याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। रंगारेड्डी जिल्ह्यातील मिरपेट येथे लष्कराचा माजी जवान गुरुमूर्ती आणि त्याची 35 वर्षाची पत्नी व्यंकटा माधवी दोघंही त्यांच्या 2 अपत्यासोबत राहत होते। गुरुमूर्ती याने स्वइच्छेने सैन्यातून निवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर तो DRDO मध्ये आउटसोर्स सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता। तसं तर व्यंकटा माधवी आणि गुरुमूर्ती यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली, पण तरी सुद्धा या दोघांमध्ये सातत्यानं वारंवार भांडणं होत होती। कारण गुरुमूर्ती हा संशय वृत्तीचा होता। 15 जानेवारीला देखील त्यांच्यात असंच कडाक्याचं भांडण झालं, पण या भांडणात मात्र गुरुमूर्तीने चक्क पत्नी व्यंकटा माधवी हिला जीवानेच मारून टाकलं। मग ही घटना समोर येऊ नये म्हणून त्याने 16 जानेवारीला रात्रभर विचार करून मृतदेहाचे तुकडे केले। मृतदेहाचे हाडे त्यानं चक्क मुसळाने बारीक केली आणि ती तुकडे तलावात फेकून दिली, तर काही आजूबाजूच्या परिसरात फेकून दिली, तर काही तुकडे हे कुकरमध्ये शिजवली। पण आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा गुरुमूर्तीचे नातेवाईक पत्नी व्यंकटा माधवी हिची शोधाशोध करत होते, तेव्हा गुरुमूर्तीने व्यंकटा माधवी रागातून घरात निघून गेल्याचे सांगितले आणि संशय येऊ नये म्हणून स्वतः गुरुमूर्ती हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेला। पण पोलिसांना मात्र संशय आला आणि त्यांनी गुरुमूर्तीची कसून चौकशी केली। यानंतर त्याने 18 जानेवारीला हे सगळं कबूल केल्याचं समोर आलं। या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे। तर दरम्यान बुधवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी शोध घेतला, मात्र मिरपेट येथील तलावात पीडितेच्या मृतदेहाचे कोणतेही अवशेष पोलिसांना अद्यापही सापडले नाही। त्यामुळे पोलिसांनी त्यासाठी श्वान पथक देखील तैनात केलंय आणि यापुढील तपास अजूनही सुरू आहे। पण हे चौकशी, आरोपी, न्यायालय, नंतर काहीतरी शिक्षा असं चक्र असलं तरी विकृत मानसिकतेच्या लोकांना कायद्याचा धाक का नाही, असा सवाल उपस्थित होतोय। आधी श्रद्धा, त्यानंतर पुण्याची सरस्वती आणि आता परत व्यंकटा माधवी। अजून किती बळी या नर्दमांना लागणार आहे हे कुणास ठाऊक नाही। आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? या तुकडे करणाऱ्याला कोणत्या पद्धतीची शिक्षा द्यायला पाहिजे? अशा पद्धतीच्या घटना वारंवार समाजात घडू नये यासाठी सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं काय पाऊल उचलायला पाहिजे? याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून काय विचार करता? तुमचा तो विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।